डॅडी हे दिसतंय तसं नाहीये. हा जो फोटोतला माणूस आहे ना तो आणि मी एकच शाळेत शिकवतो. जाता येता शाळेतली काहीतरी चर्चा करत असताना काढले गेले ते फोटो. नाही डॅडी, हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. अहो वाईट चालीची बाई स्वतःहून सांगाल का की मी वाईट चालीची आहे म्हणून? हा, तोंडावर शत्रू. अरे जीभ झडत कशी नाही तुझी? तुझ्या पोराची आई होणार आहे ना ती. हे बाळ माझं आहे का नाही हे सिद्ध करायला घेऊन चाललोय. डॅडी, हे आहे ना तो खऱ्या खोट्या परडीचा उत्सव, बघू ना बसवा हिला परडीत. जर ही खरी असेल ना तर प्रश्नच नाही. जर का ही खोटी असेल तर मग देवी आईच लावल हिचा निकाल. मला कावरा याला. अहो पोटूच्या पोरीला परीक्षा द्यायला लावायची म्हणतोय हा. कावरा याला नाही तर आगळी होऊन बसत. काय आगळी होणार आहे? तिने जर काय केलं नसेल तर भीती कशाला आहे? देऊ द्या ना हिला परीक्षा. माझी बहीण कसलीच परीक्षा देणार नाही. पण तिच्या पावित्र्याला कुठल्या परीक्षेची गरज नाही. या फोटोमुळे खराब व्हावं एवढं नाजूक नाही तिचं चारित्र्य. गंगेच्या पाण्याला बी हेवा वाटावं ना एवढं पवित्र आहे ती. त्या फोटोंची काय किंमत नाही माझ्यासमोर. तेजू, मी हाय तुझ्यासोबत. तू चल. त्या माणसाचं ऐकून ना तुला कुठली परीक्षा द्यायची गरज नाही. चल. नाही दादा, मी आज इथनं अशीच नाही जाऊ शकत. मी आज ही परडीची परीक्षा देणार. अगं अवस्था बघ ना तुझी. तुझ्या पोटात बाळ आहे का? तेजू, असलं काही करू नकोस, ऐक माझं. तेजू, या परडीची परीक्षा देणं म्हणजे या माणसाच्या म्हणण्याला दुजोरा देण्यासारखं आहे. नाही दादा, या माणसासाठी परीक्षा नाही देणार आहे मी आज परीक्षा देणार आहे ते उद्या मला स्वतःबरोबर नजर मिळवता यावी म्हणून. उद्या माझं बाळ जन्माला येईल तेव्हा लोकांची बोलणी ऐकून घ्यावी लागू नये म्हणून. दादा, तुझा माझ्यावर विश्वास आहे, माझ्या बहिणींचा माझ्यावर विश्वास आहे. माझं बाळ या समाजात जन्माला येणार आहे, मोठं होणार आहे, वाढणार आहे. तेव्हा त्याला कोणी कमी लेखू नये ना, म्हणून आज मी ही परीक्षा देणार आहे. मला हे सगळं तुम्हीच थांबवू शकता.